आमच्या फणसाचं झाड पहा किती फणसं आलेली आहेत. हे पहा आमच्या फणसाचं झाड. ती सगळी फणसं काढायची आहेत. हो फणसं काढायची आता. आंबे आमच्या कल्पांचे हापूस आंबे जवळपास. अरे बापरे, ही पिशवी भरली. आता ही दुसरी पिशवी. आता अशी 2 झाडांना एवढे आंबे काढले, जवळपास 100-125. अजून 95 झाडांपैकी 93 झाडं बाकी आहेत. ते कधी काढायचे? हापूस आंबा. ओरिजिनल झालं दुपारी जेवायला द्यायला मी झालं. परत संध्याकाळी भूक लागली वाटली, 2 आंबं खाल्लं तर झालं. मग डायरेक्ट संध्याकाळी कोण नाश्ता देतात कांदा पोहे वगैरे. आंबे भरतोय. हे जवळपास आत्ताशी आम्ही फक्त हा जातो 3 झाडांची झाली आत्ताशी. अरे बापरे, अजून एक 90-92 झाडं बाकी आहेत. किती आंबे निघतात. 3 झाडांचे आंबे आत्ताशी निघालेत. जवळपास 300-350 तरी आले असतील. अजून 90-92 झाडं बाकी आहेत. यो आमचं बाळकृष्ण यो मला ओळखतो, पण माका काय मी याला ओळखत नाही. यो आला आमच्या आंब्या काढायला मदत करस. पहा कसं काढता आमचे आंबे. चलूया 4थ्या झाडाचं आंबा काढायला. हे 4थ्या झाडाचं आंबे सुरुवात झाली काढायला. अजून पुढे लय कलबांची झाडं आहेत. ती केव्हा वेळ भेटेल काढायला. आता ती 4थ्या झाडाची आंबे काढायला सुरुवात. तुमचं नाव काय भाऊ? नाव तुमचं? हां, माझं नाव बाळकृष्ण. बाळकृष्ण सावंत. मला बारकू म्हणतात. जास्त हात म्हणतात. तुम्हाला बारकू म्हणते होताच ना गावात. हां, तिथं नाही मी असायचो. पावशी वाटता लहानपणी बरेच वर्ष होता. बरेच वर्षांना आलास ना. हां, खेळायचा तो असायचाच ना तू. हां मॅच खेळायचा. हां, तो लक्षात आला. खाली हां, आंबे होते दिसले. हे पहा, ह्या 5 झाडाची मोठी मोठी कलब. लाल लाल पानात आहेत ना ते. होला हा गेला. ही आमच्या कलमांची मोठी मोठी हापूस आंबा. ही 5व्या कलमाचं आंबा. 5 आंब्याचे झाडे.
आता 6वं कलमाचं झाड तिकडे पुढे. अजून भरपूर काढायचे. तर आमचा हापूस आंबा पिकलेला आहे. थोडा खातो मी. काय ना पलटी मारली. हां झालं. ते 2-2 आंबे ते इकडे. हो. हे हो आमचा हापूस आंबा पिकोसा. तू काय येतं खावास. या आमच्या गावसो हापूस आंबा. खायला छान. पिकलं हो. हां पिकलं. पिकलं पिकास त्या आमच्या गावास या. आंबेच आंबे. एवढ्या पिशव्या झाल्या. ओ पिका आंबा मस्त पिकली हो. हे बघा आंब्यांचं झाड. कोणती आंबे. परत आता एवढे आंबे भरायचे याच्यामध्ये. हे बघा 7व्या झाडाचे आंबे. हे बघा किती आलेले आहेत. दिसले. यो आंबा बघ पिकलेला हा काढा. दिसलो. बरेचसे आंबे आलेले आहेत. आमच्या कलमासनं एवढं आंबे आलो. तुम्हाला पाहिजेत का या आमच्या गावास. आंबेच आंबे. हे तर आताशी फक्त 6-7 झाडं झालेत एवढ्या आंब्यांची. अजून 85-90 झाडं बाकी आहेत. ती केव्हा काढणार. तर हे पहा आमचं हे कलबच कलब आहेत. हे आमचं डोंगर दिसेल पहा तुम्हासनी. सगळीकडे डोंगरच डोंगर हवंय. अजून आंबेले काढायचे ते बघा. पाहिलं तर आमची कलमांची झाडं. आता हे 5व्या झाडाचे आंबे. आंबे होते इकडे पण आहेत आंबे 5व्या झाडाचे.
परत अजून एक नवीन पिशवी, ती जुनी पिशवी भरली. आंबे काढतो. अजून परत आंबे भरतोय. हे बघ, हे ऑलरेडी भरलेले आहेत, अजून काढलेत. अरे मी काय भरत, हे खाणार कोण एवढे आंबे? पिका आंबा पडला, आमचा हापूस आंबा पिका आंबा. तिसरं झाड सुरू. हे बरं आहे बस. होय तर ते वर करतो. हा करतो. आताशी 2 झाडांना जवळपास 100-150 आंबे आले. ती दुसरी पिशवी भरत आहे. अजून 95-93 झाडं बाकी आहेत. प्रभा इथे वरती कुठला आहे? अजून आंबे निघते. हे तर 2 झाडाचे झाड. एका टायमाला 10 नाही निघत. नाही 10 वजन ते झेपणार आहे. ती बघा आंबे आंबे. किती बघा आमचे हापूस आंबे दिसत आहेत. एकच झाडाला, दुसऱ्या झाडाला आता निघतील 80-100 आंबे. चांगला पाहिजे, बसाय बसलं पाहिजे. चांगला आहे. वेळ आता यंदा नवीन केला.
हा सचिनने बनवलेला ना. हा पण सचिनचा पण चांगला आहे. आम्ही ह्या ह्यानंच जास्त काढतो. हा तोच सचिन बोलला माझा घर घेऊन जा. ह्या दिवसांनी होते काम. त्या घड असा उभा लागला ना हा तर आंबा पडला. आडवा जोपर्यंत लागतो तोपर्यंत पडणार नाही. सकाळी माझं बरंच काम असतं ना. मला पाणी भरायला लागतं. काय काय म्हातारीची माझी आईची तिच्या आई तॅरलेस उठतच नाही. तॅरलेस मारलेला आहे ना. होय काय. मला उठती तशी जाते ताबडतोब डॉक्टर केला म्हणून जरा हातपाय तरी एक तरी हातपाय चालतोय. किती वय आहे आईचा? हा आईचा वय किती? वय आता झालं 90. अरे बा. हा 90 नाही तरी राहू दे. उडायला तो घालतो त्याच्यात ठेवू नको. हो. तो बाजूला घ्यायचा आपटला की. मोठा आंबा आला. म्हणून सांगू का ज्ञानतीशिवाय काय नाही रे याची. ज्ञानच पाहिजे कुठल्याही होय झाडाची तर, म्हणा कुठली काय. पण गोष्ट असते. हा त्याला ज्ञानच असली ना तर त्याचं फळ होतं असं आहे. ह्याच्यात काय बरं? आपण त्याच्याकडे बघितलंच नाही तर कसं होणार. हे काय टाकलं? कलमा. आणि काढायची. तो मला बोलला तू चल पुढे. हा. एक नाही राहिलं हा. सगळं गेले. नाही तर लय होते घडचे घड तर चढाय गेला नाही त्याला आंबे. हा. मग मी काढून दिले. बांधा काय आणला हा हा आणलं. रशी आहे. अरे ते तशीच घरीच काम आधी काढू दे. तो माझा घर तुटला ना रे चिवा त्याचा. हा घर कसा चांगला पाहिजे. घरातून काय पडत नाही. आणि चांगलं घातला ना. नवीन ब्लेट लावला नाही. हे गेल्या वर्षीचा ब्लेट आहे हा. पण चांगला आहे. त्याचा गेल्या वर्षी साफ केलेलं म्हणून. म्हणजे दरवर्षी केलाच ना मग एवढं गडी लागणार ना. तरी अजून ह्या तर एवढे ह्याला साफ कराय ना. हे एवढंच आहे तिकडे मोकळा आहे तरी वर. पण बारीक सारीक आहे ना. हा तर उद्या पाऊस पडला का बघ काय होईल. हा तर राहणार ना. लावून झाली की मध्ये गॅप असतो आम्हाला. हा तर गेल्या वर्षी आलेलं नाही मी. आदल्या वर्षी किल्लं तर होय. कसं करायचं. तर मॉप होतं तेव्हा. हो 3 दिवस लागले तेव्हा. तर भरपूर होतं ना. आता सचिन बोलला 1 दिवसात होईल. 3 दिवसात केलं आणि ते मग 3 दिवसात केलं का जास्त वाटतं मला रे. नाही 3 दिवसात. 3 दिवसात केलं 3 की 4 दिवस लागले. काय जास्त दिवस झाले होते. 3 दिवसात काय होईल. 3 दिवसात नाही होत. 4-5 दिवस झाले होते वाटतं. 4 का 5 4 दिवस झाले. 4 का 5 दिवस झाले. पाऊस बघत ना कितीदा. मग मी जवळ जाताना वांदी झाली. झाली काय बघ काढून. आता खाणार. जवळपास 6-7 झाडांची काढली. असतील 600-700 आंबे. अजून 87-88 कलमांची हापूस आंबे काढायचे बाकीत. कधी काढणार की वेळ केव्हा भेटणार. तोपर्यंत 550-600 आंबे काढलेत त्याच्यामध्ये. आपण पण या आमच्या कोकणात आंबे खायला.